हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि 10:30 वाजलेत, अजून काही कामं झालेली नाही आहेत कारण एवढं वातावरण वेगळं आहे ना, त्यामुळे थोडासा कंटाळवाणा पण येतो. आणि या वातावरणामुळे ना यश पण आजारी पडला. तर काल रात्री व्यवस्थित होता, तो खेळला वगैरे, उशिरापर्यंत जागा होता, पण सकाळी बघतेच तर त्याला ताप आला होता. औषधं घरात नाही आहे ना, तर त्याला दिली असती, पण ह्याच्या अगोदर जेवढी पण औषधं जी होती ना ती मी फेकून दिली, कारण काही एक्सपायरी निघून गेल्या होत्या त्याच्यात, तर काही 6-7 महिने झाले होते औषधं. आणि एवढ्या लेट औषधं मी ठेवत नाही घरामध्ये, तर मी ती फेकून दिली. त्याला दवाखान्यात पण न्यायचं आहे, पण त्यांचे पप्पा कुठे बाहेर गेले त्यामुळे अजून नेलं नाही आहे. पण त्याला मिठाच्या पाण्याची जी पट्टी असते ना ती लावलेली आहे डोक्याला. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि 10:30 वाजलेत, अजून कामं करायची बाकी आहेत. पण अगोदर मी चिकूला ना आंघोळ घालून झोपलाय. जर त्याची आंघोळ नाही झाली ना तर तो चिडचिड करतो. मग त्याला चारवलं आणि मग आंघोळ घालून त्याला झोपवलं. आणि 2 तासाला वेदर चेंज होतो, आणि ह्याच वातावरणामुळे ना आमचा यश पण आजारी पडला आहे. तर औषध जर असेल घरामध्ये तर मी त्याला औषधं देते, पण मी काही दिवसांपूर्वी ना सगळी औषधं फेकून दिली होती, कारण काहींची डेट संपली होती. तर काही 6-7 महिने झाले होते औषधांना. तर म्हटलं एवढे दिवसाचे औषध नको घरात ठेवायला, सगळी फेकून दिली होती. आणि फक्त त्याला मिठाच्या पाण्याची ना पट्टी लावली, त्यामुळे थोडासा बरा आहे. आणि तो सकाळी काही खाल्लं नाही. थोडंसं लिंबू सरबत करून दिलं होतं, त्यात पण त्यांनी जबरदस्ती 1 ते 2 घोट पिलं. आणि मी पण त्याला काही फोर्स नाही केलं की तू हे पी खा वगैरे म्हणून काहीतरी. मग त्याला आता उठून काहीतरी चारते, कारण त्याला अजून दवाखान्यात नाही नेलं आहे. मग जेव्हा तो औषध खाईल तेव्हा कदाचित त्याला थोडंसं बरं वाटेल, म्हणून मी त्याला काही जबरदस्ती नाही केली. झोपला आहे तो इकडे. तर अचानकच ताप आले आणि वातावरण पण असंच आहे ना, त्यामुळं बाकीची जी कामं आहेत पटकन करून घेते, कारण कपडे वाळण्याचा ना खूप प्रॉब्लेम होतो अशामुळे. मग अशी काही कपडे वाळवावी लागतात बेडवरती रात्रीच्या वेळेला पंख्याच्या खाली. या स्टे ट्यून. आणि चिकू, चिकू, हे जे टोपडे आहे ना हे त्याला छोटं अटॅक होत आहे, कारण हा जेव्हा लहान होता ना तेव्हा मी त्याला घालायचे. 3-4 महिने मी घातले असेल. तर माझ्या आजीने ना जे फुलांचं असतं ना गावाकडे भेटतं इथे रेड रिबिनचं, ते आणलं होतं. पण मी आता ते धुवायला टाकलं आहे आणि मी याला हे बांधलं, कारण हा झोपला होता म्हणून. तरी उठला आवाजाने. चिकू, चिकू. मला ना ॲक्च्युली काजल ना असा गोल माझ्या डोळ्यात बोट गेला असता. असं गोल आहे ना लावता येत नाही, आणि डोळ्यात तर अजिबातच नाही. मी लावतच नाही खरं तर, पण माझ्या सासूबाई आणि नणंद आली होती ना 2 दिवस, तर ती लावली होती आणि ती खूप छान लावली डोळ्याच्या इथे. अजिबात खाली पसरलं नाही इकडे या बाजूला वगैरे. तर माझं मी जेव्हा काजळ लावते ना त्याच्या डोळ्याच्या खाली इकडे येतं पार इथे. मग तिने छान लावलं होतं. आणि इथे वगैरे आता पहा मी लावते, कारण मी डोळ्यात लावणार नाही आहे, कारण मला ते येतच नाही, त्याचं भूत होईल. लावू का चिकू तुला? चिकू, चिकू, चिकू. नखं पहा, नखं पण वाढलेत, कापायचे आहेत नखं. चिकू, हालू नकोस. अरे थांब. काय दिसतोयस चिकू तू? चिकू, चिकू, काय केलंय मम्मीने तुझं? झालं झालं. पावणे 1 होत आलेत अजून, आणि अजून आम्ही काही जेवलो नाही. माझी काही जेवायची इच्छा पण नाही आहे, कारण मी सकाळी ना चहाने खारी खाल्ली होती आणि मला तीच डेकर येते सारखी. त्यामुळे मी तिथं काही जेवणार नाही आहे. ह्याचं फक्त खाऊ करून ह्याला चारेल.
चिकू शांत अजिबात बसत नाही. असा झोपला की असा उठतो. चिकू चिकू चिकू. यश आत्ता दवाखान्यात गेलाय आणि काही खाल्ला नाही बिचारा तो सकाळपासून, त्यामुळे त्याला एक एनर्जी ड्रिंक आणून दिलं. तर तो पिला आणि मग गेला हॉस्पिटलला. 1 मिनटं. आता 12:45 वाजलेत. माझी तर काही जेवणाची इच्छा नाही आहे. सकाळी मी चहा खारी खाल्लं होतं, तीच काय मला डेकर येते आहे सकाळपासून. आणि ह्याचा अजून खाऊ बनवायचा आहे. ह्याचा चारून मला शांत करते, कारण आज रडतो आहे आज सारखा. भरपूर गरम होतोय.